च्या माध्यमातून त्यांनी भाईंना दीपक भाईंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न केला. मी रुपेश राहुलला मागच्या वेळी सांगितलं, ज्याचं खाल्लं त्याच्यावर उलटू नये. दीपक भाई कशा आहेत हे पुऱ्या मतदारसंघाला माहिती आहे. असल्या भानगडी करण्यात रुपेश राहुल हात धरणारा इथं कोणी नाही आहे. आयुष्यभर गेली 25 वर्ष जेव्हापासून तो राजकारणात असल्यापासून असलाच उठाठेवी करून आपले दिवस ढकलणारा माणूस आहे. तो स्वतःचा त्याला कुठलाही व्यवसाय नाही आहे. अशा माणसाने दीपक भाईंवर टीका करण्यापेक्षा आपल्या पायाखाली किती अंधार आहे तो बघितला पाहिजे. मी त्याला सांगू इच्छितो, गेली तू 25 वर्ष राजकारण करतोस, तू जे काही बोलतोस, कोणावर काय आरोप करतोस, तो एक हास्य जत्रेतला विनोदी माणूस कसा वाटतोस. स्वतःची उंची किती, बोलतो किती याचं त्याने भान ठेवावं. आज मी अत्यंत चांगल्या भाषेत बोललो, परत जर काय बोलशील तर तुला उघडा करेन, एवढं लक्षात ठेव. कुठचीही गोष्ट कुठेही लावू नको. तू धमकी समज आणि काय समज पाहिजे ते समज, पण परत घेत